विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे अण्णा हजारे उपोषणाला बसलेत आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हिरमोड झालेला आहे। राळेगण सिद्धीला निघालेले महाजन हेलिकॉप्टरमधून उतरले, पण अण्णा उपोषणाला ठाम राहिल्यानं महाजनांना परत जावं लागलंय। महाजनांचा फोनवरून बोलत बोलतच दौरा रद्द झालेला आहे। हेलिपॅडवरूनच महाजन मुंबईतल्या घरी परतलेले आहेत। अण्णा हजारे हे उपोषणाला बसले आहेत, त्यांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जात होते, परंतु त्यांचा हिरमोड झालेला आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर। कुणाल, काय सांगाल, नेमकं काय प्रकार घडला? ऋषाली, नक्कीच आज सकाळपासूनच अण्णा जे आहे ते उपोषणाला सुरू करणार आहे। थोड्याच वेळात आता 10 वाजता अण्णा उपोषणाला बसणार होते, मात्र आता ते पद्मावतीच्या दर्शनासाठी गेलेले आहे आणि थोड्याच वेळात आता अण्णा पद्मावतीच्या दर्शनासाठी आता येऊन आता हे आपल्या पाठीमागे बघू शकतो की मी हे अण्णांचे स्टेज जे आहे ते तयारी झालेली आहे पूर्ण उपोषणाची। ही जी आहे गावकरी मंडळी आहे ते पूर्णपणे तयारी करत आहे। मात्र या उपोषणावरती सोडवण्यासाठी पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ते येणार होते राळेगण सिद्धीमध्ये। याआधी देखील ते येऊन गेलेले आहे, मात्र अण्णांनी त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे की तुम्ही आता येऊ नका, त्याचा उपयोग होणार नाही, कारण तुमचे बॉस जे आहे ते दिल्लीत बसलेले आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन काय उपयोग होणार नाही। त्यामुळे आता अण्णा उपोषणावर ठाम आहे। त्यामुळे सकाळी जे गिरीश महाजन जे आहे ते हेलिकॉप्टरने निघाले होते, मात्र त्यांचा अचानक दौरा रद्द झालेला आहे आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानाकडे गेलेले आहेत। त्यामुळे आता गिरीश महाजन जे आहे ते येणार नाही। त्यामुळे आता अण्णा आता किती दिवस उपोषण बसणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि सरकारची आता काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकार आता यावरती किती गांभीर्याने घेणार आहे हे देखील बघणं आता महत्त्वाचं आहे, कारण आता अण्णा जे आहेत त्या उपोषणावर ठाम आहे आणि सकाळपासूनच ही पूर्ण तयारी जी आहे उपोषणाची पूर्ण तयार झाली आहे। सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, मोठं स्टेज आपण पाठीमागे पाहू शकतो की अण्णा आता थोड्याच वेळात जे आहे ते यादव बाबाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आता पद्मावतीच्या दर्शनासाठी गेलेले आहे आणि पद्मावतीच्या दर्शनानंतर एक गावातून एक रॅली निघणार आहे आणि रॅली नंतर आता अण्णा थेट या सभा मंडपात येऊन जे आहे ते उपोषण सुरू करणार आहेत। त्यामुळे आता अनेक वेळा वारंवार सरकारला, मोदी सरकार असेल त्यांना पत्रावर केला, मात्र 45 पत्रांचं जे आहे ते उत्तर अण्णांना मिळालेलं नाही। त्यामुळे आता हे मोदींची वाटचाल जी आहे ती हुकुमशहाकडे चालल्याचं अण्णांनी टीका केलेली आहे। तर सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी कौतुक करत होतो, मात्र आता ढवळा शेजारी पवळा बसला अशी गत आता मुख्यमंत्र्यांची झालेली आहे, अशी टीका अण्णांनी केलेली आहे। त्यामुळे आता यावरती सरकार किती गांभीर्याने घेतं अण्णांच्या उपोषणाला आणि आता ऐन निवडणुकीच्या काळात हे उपोषण सुरू होत आहे, त्यामुळं आता सरकारला किती फटका बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राळेगण सिद्धीमध्ये यावेळेस उपोषणाला बसणार आहे। गेल्या वेळेला अण्णा दिल्लीला उपोषणाला बसले होते, मात्र त्या ठिकाणी सरकारने जे आहे ते लेखी पत्र दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, मात्र आता या आश्वासनानंतर पुन्हा सरकारने कोणतीही अण्णांची मागणी जी आहे ती मान्य केलेली नाही आहे। त्यामुळे आता वारंवार पत्रव्यवहार करून अण्णा आता थकलेला आहे। अक्षरशः आता अखेर अण्णा उपोषणाला बसले आहे। जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत हे उपोषणावरती मी ठाम असल्याचं अण्णांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता अण्णांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकार किती यशस्वी ठरतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आतापर्यंत चर्चेतून मार्ग निघत होता, परंतु अण्णा यावेळी चर्चा करायला देखील तयार नाहीत आणि याच संदर्भात अण्णांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, ती ऐकूया। लोकपाल, लोकपाल आयुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे थोड्याच वेळात राळेगण सिद्धी येथे उपोषण सुरू करणार आहेत। स्वतः अण्णा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अण्णा, अनेक वेळेस आपण उपोषणाला बसला, सरकारला पत्रव्यवहार केला, मात्र सरकार काही ऐकायला तयार नाही, आता उपोषण आपण सुरू करताय। सरकार आपल्या रस्त्याने जाईल, आम्ही आमच्या रस्त्याने चाललो। त्यांना काय योग्य दिसेल त्यांनी करावं, आम्हाला योग्य दिसतं आम्ही करू। पण या सरकारची वाटचाल हुकुमशहाकडे चालली आहे असं आपण वारंवार म्हणतात, नेमकं काय सांगाल? हे सरकार, नरेंद्र मोदी सरकार संविधानाने जे संवैधानिक संस्था केल्या, लोकसभा, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय यांनी तर नरेंद्र मोदी सरकारला सांगितलं लोकपाल लोकनियम ऐकत नाही। ज्या अर्थी तुम्ही संवैधानिक संस्थेचं ऐकत नाही त्या अर्थी ह्या देशाला तुम्ही हुकुमशाहीकडे घेऊन चाललात। हुकुमशाही कशाला म्हणायची? हीच तर हुकुमशाही आहे। संविधानाच्या आधाराने ज्या संवैधानिक संस्था तयार झाल्या त्यांचे आदेश पाळले पाहिजे सर्वांनी, हे पाळायलाच तर नाही, म्हणून हे देश हुकुमशाहीकडे जाईल।
असा धोका वाटतो. आणि जर हुकुमशाहीकडे गेलं तर एवढं मोठं बलिदान झालं त्याचं काय, ते व्हायला गेलं. म्हणून आम्ही हे ठरवलं की परत एकदा आणखी एक झालं तर काय बिघडलं. राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय झाला त्यावर आपण समाधानी नाही, आभार मानले. नाही, निर्णय घेतला ते राज्यातल्या महाराष्ट्रात राज्यातल्या जनतेच्या वतीने आम्ही आभार मानले, पण तेवढ्यावरती कार्यभाग होणार नाही. जो निर्णय कॅबिनेटचा दिसेल, ज्या दिवशी कायदा होईल विधानसभेत त्या दिवशी खरा कायदा. गिरीश महाजन येत आहेत थोड्या वेळाने. त्यांना मी निरोप दिला, येऊ नका, तुमच्याच्याने प्रश्न सुटणार नाही, कारण चावी तुमच्याकडे नाही आहे, चावी दिल्लीमध्ये आहे.